जर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की काहीच हेल्प नाही आहे, मी अडकलो आहे, मला काय करायचं आहे काही समजत नाही आहे, जे काही माझ्याकडे रिसोर्सेस आहे ते सुद्धा आता संपत आहेत, मी आता एकदम जसं रसातळाला पोचलो आहे, अशा पद्धतीचं जर तुम्हाला काही आतून फील होत असेल तर हे रीडिंग तुमच्यासाठी असणार आहे. डबल टॅप करून रीडिंगला क्लेम करून घ्या आणि आदी पराशक्तीला आपण प्रार्थना करू की योग्य तो मार्गदर्शन आम्हाला दे आणि योग्य तो गायडन्स आम्हाला दे. इथे मूनची एनर्जी मला दिसते. मून म्हणजे इल्युजन आहे, काहीतरी भीती आहे, कुठेतरी येणंच तुमच्या आतलाच हा आवाज आहे जो की तुम्हाला स्टक करून ठेवतो आहे, तुम्हाला हे सांगतो आहे हे खोटं सांगतो आहे. कारण की मी इथे बघते की किंग ऑफ पेंटिकल आहे आणि 6 ऑफ पेंटिकल आहे. तुम्ही खूप स्टेबल आहात आणि इथे मला थोडंफार इम्बॅलन्स दिसतं आहे ह्याच्यामध्ये, गिविंग आणि रिसिविंगमध्ये. कदाचित तुम्ही जेवढं एफर्ट्स टाकता आहात तेवढं तुम्हाला रिवॉर्ड नाही मिळत आहे, तेवढं रिटर्नमध्ये नाही मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं आहे की सगळं संपलं आहे, आता इथे काम करून किंवा इथे इन्व्हेस्ट करून काही उपयोग नाही आहे. तर तसं करू नका, कारण इथे जसं तुम्ही तुमच्या मनावर काम कराल की नाही हे खरं नाही आहे, तुम्ही रियालिटी बघाल तर इथे बॅलन्स येताना मी बघते आहे. आणि बॅलन्स हे तुम्ही आहात, कारण की तुमची एनर्जी किंग ऑफ पेंटिकल आहे. हा बॅलन्स दुसऱ्यांसोबत तुम्हाला क्रिएट करायचा आहे. जे पण काही चाललं आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही ऑथॉरिटेटिव्ह असे मोठ्या एनर्जीमध्ये मी बघते आहे. तर तुम्हाला इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे, तुम्हालाच ते बोलून किंवा निगोशिएट पण मला ऐकायला येतं आहे, तुम्हाला करायचं आहे. ही स्टेप तुम्हाला घ्यायची आहे. तुम्ही हे असं करून चालणार नाही आहे. तुम्ही घाबरून किंवा काही बोलला नाही किंवा काही शेअर नाही केलं आणि मनामध्येच तुम्ही अशा पद्धतीचं ठेवलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचाच लॉस करून घेता आहात. हा बॅलन्स तुम्हाला क्रिएट करावा लागतो.